नमस्कार, मी सुरेखास किचनमध्ये आज आपण आषाढी स्पेशल उपवासाच्या पुऱ्या कशा बनवायच्या याची रेसिपी पाहणार आहोत। एकदम कुरकुरीत अशी ही पुरी होते आणि कमी वेळात होणारी, कमी तेल पिणारी, एकदम कुरकुरीत, अगदी दिवसभर नुसत्या पुऱ्या आणि दही जरी खाल्लं तरी तुम्हाला भूक लागणार नाही। तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी वरई घेतलेली आहे, याला तुम्ही भगरही म्हणू शकता। 2 चमचे साबुदाणा घेतलेला आहे आणि 1 उकडलेला बटाटा घेतलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वरई आणि 2 चमचे साबुदाणा टाकून हे व्यवस्थित असं याची पीठ तयार करून घ्यायचं आहे। एकदम बारीक असं पीठ तयार करून घेतलेलं आहे मी। आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात। बाउलमध्ये काढल्यानंतर उकडलेला 1 बटाटा होता तो मी यामध्ये खिसून घेत आहे। चुरून न घेता आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे, म्हणजे बटाटा संपूर्ण बारीक झालेला हवा आहे आपल्याला। तर त्यासाठी सगळा बटाटा खिसून घेतलेला आहे। त्याचबरोबर एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी या ठिकाणी 2 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत। तुम्ही उपवासाला जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर आणि हिरवी मिरची याची छान अशी पेस्ट तयार करून घेतल्यानंतर ती पेस्ट आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे। तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण ठेवा। या ठिकाणी मी कलरची लाल मिरची पावडर, फक्त लाल मिरची पावडर आहे, ही अर्धा चमचा मी या ठिकाणी वापरलेले आहे आणि चवीनुसार मीठ वापरलेलं आहे। याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा जिरं, जर तुम्ही उपवासाला खात असाल तर टाका, नाही नसेल खात तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालेल। आणि आता हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। जर तुमचं हे मिश्रण एकजीव होत नसेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये पाणी घालून एकजीव केलं तरी सुद्धा चालेल। अगदी मला जवळपास 1 चमचाभरच या ठिकाणी, पोहेचा चमचाभरच या ठिकाणी मला पाणी लागलेलं आहे आणि याचा गोळा मी छान असं तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने। आता हा गोळा छान असा तयार झालेला आहे। आता हे मी 5 मिनिटासाठी, फक्त 5 मिनिटासाठीच आपल्याला हे पीठ भिजू द्यायचं आहे। एक 5 मिनिटानंतर या ठिकाणी पाहू शकता मी झाकण काढलेलं आहे आणि त्याचा छोटा गोळा घेतलेला आहे। आता आपल्याला हा गोळा पुरीच्या आकाराचा घ्यायचा आहे। जेवढा आपण छोटी पुरी लाटू शकतो त्या आकाराचा घेऊन सगळ्या बाजूने व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा आहे आणि खाली थोडंसं पीठ आणि वरती थोडंसं पीठ टाकून एकदम हलक्या हाताने आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे। हे पीठ मी जे मिक्सरमधून आपण बारीक करून घेतलेलं होतं वरईचं आणि साबुदाण्याचं, तर तेच पीठ मी थोडंसं या ठिकाणी ठेवलेलं होतं, तर ते पीठ मी या ठिकाणी खालून आणि वरच्या साईडून लावलेलं आहे। 1 वाटी घेऊन आपल्याला अशा पद्धतीची पुरी पाडून घ्यायची आहे। वाटी किंवा एखाद्या ग्लासच्या साहाय्याने, कशाच्याही साहाय्याने तुम्ही याची पुरी पाडू शकता, म्हणजे आपले जे काठ चिरटलेले आहेत ते न चिरटता अशा पद्धतीने आकार अगदी आपला पुरीसारखा येतो। दुसरा गोळा घेऊन मी त्याच पद्धतीने, त्याचप्रमाणे सगळीकडून गोल करून कुठल्याही बाजूने न चिरटता व्यवस्थित असं त्याला खालून थोडंसं पीठ लावून वरूनही थोडंसं पीठ लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे। जास्त भार न देता एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीने पुरी मी दुसरी लाटून घेतलेली आहे आणि एका वाटीच्या साहाय्याने अशीच प्रोसेस करून मी या सगळ्या पुऱ्या अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे। अशा पद्धतीने माझ्या या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। कढईमध्ये तेल कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 किंवा तुमची कढई मोठी असेल तर 2 पुरी तुम्ही सोडू शकता आणि अशा पद्धतीने त्यावरती आपल्याला तेल सोडत राहायचं आहे, म्हणजे आपली पुरी ही सगळ्या बाजूंनी व्यवस्थित अशी फुगली जाते। पाहू शकताय तुम्ही या ठिकाणी खूपच टेस्टी आणि खूप सुंदर, चवीला अप्रतिम लागणारी अशी ही पुरी तयार होते।
दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी गुलाबी रंगापर्यंत म्हणजे सोनेरी रंगापर्यंत ही पुरी तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायची आहे। याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे। या रेसिपीला जास्त काही न लागता एकदम नवीन रेसिपी आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून पहा। खिचडी किंवा साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे याने काय होतं तर पित्त वाढतं, तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। अशाच पद्धतीने सर्व काही पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत। एकदम कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या तयार होतात। ह्या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा अशाही खाल्ल्या तरी सुद्धा चालेल। खूप छान आणि अप्रतिम अशा कुरकुरीत अशा पुऱ्या ह्या तयार होतात। ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सुरेखाज किचन या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आपण पुन्हा नक्कीच भेटूयात। धन्यवाद।